सिंह राशीच्या जातकांना या आठवड्यात सूर्याचा मकर राशीत प्रवेश होत असल्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींना कर्मक्षेत्रात जबाबदाऱ्या वाढलेल्या जाणवतील. सूर्य व बुध यांचा संयोग कार्यक्षेत्रात निर्णयक्षमता वाढवणारा ठरेल. चंद्राचे बदलते स्थान भावनिक चढउतार देऊ शकतो, मात्र गुरूचा अनुकूल दृष्टियोग मानसिक स्थिरता देईल. शनीच्या प्रभावामुळे कामात शिस्त आवश्यक राहील, म्हणून एकूणच ग्रहयोग परिश्रमाला यश देणारे आहेत, पण घाईगडबड टाळा, घाईपासून दूर राहा. नोकरी करणाऱ्या सिंह राशीच्या व्यक्तींना ह्या आठवड्यात कामाचा ताण जाणवेल. वरिष्ठांकडून अपेक्षा वाढू शकतात, त्यामुळे जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. नवीन प्रोजेक्ट किंवा अतिरिक्त कामाची संधी मिळू शकते. काही जणांसाठी बदलीची भूमिका बदलाचे संकेत आहेत. ऑफिसमध्ये वाद टाळून संयमाने संवाद साधल्यास तुमची प्रतिमा अधिक चांगली राहण्यास मदत होईल. सरकारी नोकरी करणाऱ्यांना नियम व कागदपत्रांबाबत अधिक सावध राहणे आवश्यक आहे. व्यावसायिकांना हा आठवडा नियोजनाचा असून अचानक मोठा नफा अपेक्षित न ठेवता स्थिर प्रगतीकडे लक्ष ठेवा. जुने ग्राहक पुन्हा संपर्क साधू शकतात. भागीदारी व्यवसायात पारदर्शकता ठेवा, अन्यथा गैरसमज निर्माण होऊ शकतात. नवीन गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला जरूर घ्या. जाहिरात, मार्केटिंग व ऑनलाईन व्यवहारांमधून हळूहळू फायदा होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा असून मन विचलित होण्याची शक्यता असल्यामुळे वेळापत्रक पाळणे महत्त्वाचे ठरेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. शिक्षक किंवा मार्गदर्शकांकडून योग्य दिशा मिळू शकते. कला, व्यवस्थापन व नेतृत्व कौशल्याशी संबंधित विद्यार्थ्यांना स्वतःला सिद्ध करण्याची योग्य संधी मिळेल. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधामध्ये संवादाचा अभाव या आठवड्यात तुम्हाला जाणवू शकतो. छोट्या गोष्टींवरून गैरसमज होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या. जोडीदाराच्या भावना समजून घेणे आवश्यक असून प्रेमसंबंधात असणाऱ्यांनी हा आठवडा थोडा संवेदनशील असणार आहे. अहंकार बाजूला ठेवून प्रेमाने संवाद साधल्यास नाते अधिक दृढ होईल. अविवाहितांसाठी जुनी ओळख पुन्हा प्रेमात बदलण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मिश्र स्वरूपाचा असून उत्पन्न राहील, पण खर्चही वाढलेले असतील. अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे. कर्ज, हप्ते किंवा कर यासंबंधी योग्य नियोजन करा. गुंतवणुकीबाबत फारसा धोका घेऊ नका. बचतीकडे लक्ष दिल्यास महिन्याच्या शेवटी आर्थिक ताण कमी होईल. सिंह राशीच्या जातकांना आरोग्याच्या दृष्टीने थकवा, डोकेदुखी व पचनाशी संबंधित त्रास या आठवड्यात जाणवू शकतो. कामाच्या ताणामुळे मानसिक थकवा येऊ शकतो. नियमित झोप, पाणी पिणे आणि हलका आहार घेणे आवश्यक आहे. योग, प्राणायाम किंवा सकाळची शांतपणे चाल आरोग्यास फायदेशीर ठरेल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. त्याबाबत डॉक्टरांचा सल्ला योग्य वेळी घ्या. सिंह राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 1 आणि 9. शुभ रंग आहे केशरी व सोनेरी. शुभवार आहे रविवार व मंगळवार. शुभ दिनांक आहे 22 व 25 डिसेंबर. व सिंह राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय: येत्या रविवारी सूर्याला तांब्याच्या भांड्यात 1 तांब्या भरून पाणी अर्पण करा आणि ओम सूर्याय नमः हा मंत्र 11 वेळेला जप करा. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल, अडथळे कमी होतील आणि कार्यक्षेत्रात यश मिळण्यास मदत होईल.